सनाई चौघडे मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता तेजस्विनीने ऑफिसमध्ये जाऊन CCTV फुटेज चेक केलेलं असतं, ज्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की समायराने सायलीला पैसे दिले होते आणि हे सर्व घाणेरडं काम करायला लावले होतं. तेजस्विनी समायराला फोन करून एका ठिकाणी बोलवते आणि तिचं चांगलं तोंड फोडते. ती म्हणते की माझ्या मुलांना अजिबात त्रास द्यायचा नाही आणि इथून पुढे हे तुझे असले घाणेरडे प्रताप मला अजिबात मी सहन करणार नाही. आणि तेजस्विनी आता समायराला तिथून हाकलून देते. दुसऱ्या दिवशी मात्र जय घरी आलेला असतो, तेव्हा तो खूप अपसेट असतो. तो ऑफिसला निघालेला असतो. तेवढ्या तेजस्विनी म्हणते की या बायका पैशासाठी काहीही करू शकतात, त्याच्यामुळे तू जे वागत होता ते अगदी बरोबर आहे. तुझ्या आसपाससुद्धा तू बायकांना येऊ देत नव्हतास आणि तसंच या बायकांशी वागायला हवं. त्यांच्याशी सहानुभूती दाखवून काहीही उपयोग नाही, कारण त्या खूप बेभरवशाच्या असतात आणि त्या आपली लायकी दाखवतातच. हे सगळं ऐकून जय प्रचंड चिडतो, ऑफिसमध्ये जातो आणि तो म्हणतो की आजपासून कोणताही वुमन स्टाफ माझ्या ऑफिसमध्ये काम करणार नाही. बायका या खूप बेभरवशाच्या असतात, त्या पैशासाठी काहीही करायला तयार होतात. त्याच्यामुळे आता मी आजपासून एकाही बाईला इथे काम करू देणार नाही. शर्वरी त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागते, तेव्हा मात्र जय रागारागाने तिचा हात पकडतो आणि तिला ऑफिसच्या बाहेर हाकलून देतो. हे सगळं पाहून शर्वरीचे डोळे पाण्याने गच्च भरलेले असतात, कारण की शर्वरीनेच तर जयला या सगळ्या मोठ्या संकटातून जेलमधून सोडवलेलं असतं आणि त्याचीच परतफेड म्हणून आता जयने शर्वरीलाच कामावरून हाकलून दिलेलं असतं.